3 डिसेंबर 1954 रोजी रंगून ब्रह्मदेश, आताचा म्यानमार येथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला जगभरातील बौद्ध भिक्षू, विद्वान आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे बौद्ध धर्माचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन करणे, विविध देशातील बौद्ध परंपरेमध्ये एकता आणणे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे हे होते. या ऐतिहासिक अधिवेशनाला भारताचे महान नेते, तत्त्वज्ञ आणि बौद्ध धर्माचे खरे अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यावेळी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणून या अधिवेशनात सहभागी झाले. रंगून विमानतळावर त्यांचे अतिशय उत्साहाने आणि सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. हजारो बौद्ध अनुयायी जय भीम आणि बुद्धं शरणं गच्छामी अशा घोषणांनी आकाश दुमदुमवले. स्थानिक भिक्षू, मंत्री आणि बौद्ध समाजातील प्रमुख व्यक्तींनी त्यांना मानाचा मुजरा केला. डॉ. आंबेडकर हे त्या काळात बौद्ध धर्माकडे वळण्याच्या निर्णयाच्या जवळ आले होते आणि त्यामुळे जगभरातील बौद्ध जगतात त्यांच्या भेटीबद्दल मोठी उत्सुकता होती. या अधिवेशनात त्यांनी बौद्ध धर्माच्या शिकवणींचे सामाजिक आणि मानवतावादी पैलू अधोरेखित केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की बुद्धाचा धर्म हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वाचा मार्ग आहे. ते म्हणाले की भारतात बुद्धाच्या धर्माने खऱ्या अर्थाने माणसाला माणूस बनवले, पण नंतरच्या काळात धर्माने मूळ तत्त्व हरवले. त्यामुळे आज गरज आहे ती बुद्धाच्या खऱ्या शिकवणींकडे परत जाण्याची. त्यांच्या विचारांनी उपस्थितांवर खोल परिणाम झाला. ब्रह्मदेशातील बौद्ध नेत्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे कौतुक केले आणि त्यांना बौद्ध जगताचे खरे प्रवर्तक म्हटले. या प्रसंगी अनेक देशांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आणि भारत बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. या अधिवेशनाने डॉ. आंबेडकरांच्या जीवनात एक महत्त्वाचा टप्पा निर्माण केला. या भेटीनंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय अधिक दृढ केला आणि 2 वर्षांनंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा प्रकारे 1954 च्या रंगून येथील बौद्ध अधिवेशनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत हे केवळ एका व्यक्तीचे सन्मानाचे प्रतीक नव्हते, तर ते संपूर्ण भारतातील दलित समाजाच्या जागृतीचे, बौद्ध धर्माच्या नवचैतन्याचे आणि मानवतेच्या समतेच्या संदेशाचे द्योतक होते. या घटनेने बौद्ध धर्माच्या जागतिक इतिहासात आणि भारतीय सामाजिक क्रांतीच्या प्रवाहात अमिट ठसा उमटवला.